माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जसं तुम्हाला माहीत आहे की आपण आपल्या चॅनलवर जे पवित्र कुराण मजीद आहे त्याच्यामधलं जे दुसऱ्या क्रमांकाचा अध्याय आहे सूरे बकरा, तर त्याच्या काही श्लोकांवर व्हिडिओ पाहत आहोत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण त्या श्लोकांचा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपलं जे मागचं व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण श्लोक क्रमांक 117 120 त्याच्यावर व्हिडिओ पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण मुख्य धडे हे शिकलो होतो की अल्लाह संपूर्ण विश्वाचा निर्माण करता आहे. नंबर 2, त्याच्या आदेशाने कुन फयकून सर्व काही अस्तित्वात येते. सत्य शोधणाऱ्यांसाठी अल्लाहचे चिन्ह स्पष्ट आहेत. नंबर 4, पैगंबरांचे काम संदेश पोहोचवणे आहे, मार्गदर्शन देणे अल्लाहच्या हातात नाही. आणि नंबर 5, खरी मार्गदर्शन फक्त अल्लाहकडून येते. आता आज आपल्याला पुढचा जे व्हिडिओ आहे श्लोक क्रमांक 121 ते 124 त्याला समजण्याचा प्रयत्न करायचा आहे की त्याचा अर्थ आणि त्याचा संदेश काय आहे. तर आधी आपण बघू की श्लोक क्रमांक जो 121 आहे त्याचा मराठीत अर्थ काय होतो. ज्यांना आम्ही पुस्तक दिले आहे म्हणजे सर्वश्रेष्ठ अल्लाह जे आहे ते त्यांनी फरमावले, ते त्याचे योग्य प्रकारे पठण करतात, तेच खरे त्यावर विश्वास ठेवणारे आहेत आणि जो त्याचा इन्कार करतो तोच तोटा करणारा. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण, योग्य प्रकारे पठण म्हणजे नंबर 1 अर्थ समजून वाचणे, नंबर 2 त्याच्यावर अंमल करणे आणि नंबर 3 जीवनात त्याचे पालन करणे. फक्त वाचन पुरेसे नाही, आचरण आवश्यक आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, तुमच्यातील सर्वोत्तम तो आहे जो कुराण शिकतो आणि शिकवतो. ही हदीस सही बुखारीमध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर आज अनेक लोक जे कुराण आहे वाचतात पण त्यावर अंमल करत नाही. हा श्लोक आपल्याला शिकवतो की कुराण समजून त्यावर अंमल करा. त्याच्यानंतर आता श्लोक क्रमांक जे 122 आहे त्याचा मराठीत अर्थ असा होतो, हे बनी इस्राईल, माझ्या त्या कृपांचं स्मरण करा ज्या मी तुमच्यावर केल्या आणि मी तुम्हाला जगातील लोकांपेक्षा श्रेष्ठ केले. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं होतं, अल्लाह त्यांना आठवण करून देतो म्हणजे बनी इस्राईलला. नंबर 1, त्यांना अनेक कृपा दिल्या. नंबर 2, पैगंबर आणि ग्रंथ दिले, पण त्यांनी नंबर 1 कृतज्ञता दाखवली आणि नंबर 2 आज्ञा पाळल्या नाही. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो. हा श्लोक आपल्यालाही शिकवतो, नंबर 1 अल्लाहच्या कृपांचे स्मरण करा, नंबर 2 कृतज्ञ राहा आणि नंबर 3 चुकीपासून दूर राहा. आता श्लोक क्रमांक जे 123 आहे त्याचा अर्थ असा होतो मराठीत, त्या दिवसाशी भीती बाळगा जेव्हा एकही जीव दुसऱ्याला काही मदत करू शकणार नाही, न मोबदला स्वीकारला जाईल, न शिफारस उपयोगी पडेल आणि न मदत मिळेल. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण, हा श्लोक कयामतच्या दिवसाचे वर्णन करते. नंबर 1, कोणीही दुसऱ्याला वाचवू शकणार नाही. नंबर 2, कोणतीही भरपाई स्वीकारली जाणार नाही आणि नंबर 3, फक्त स्वतःचे कर्म उपयोगी पडतील. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसारच फळ मिळेल. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर नंबर 1, नातेसंबंधांवर अवलंबून राहतात. नंबर 2, समाजातील स्थानावर विश्वास ठेवतात. पण हा श्लोक शिकवतो
फक्त स्वतःचे कर्मच उपयोगी पडतील. आता आजच्या व्हिडिओचं जे शेवटचं श्लोक आहे म्हणजे श्लोक क्रमांक 124, त्याचा मराठीत अर्थ असा होतो, आणि जेव्हा इब्राहिम अलैहिस्सलाम यांना त्यांच्या पालनकर्त्यांनी काही गोष्टींनी परीक्षा घेतली आणि त्यांनी त्या पूर्ण केल्या, तेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाह म्हणाले, मी तुम्हाला लोकांसाठी नेता बनवणार आहे. त्यांनी विचारले, माझ्या वंशातूनही? अल्लाह म्हणाले, माझा करार अन्याय करणाऱ्यांना लागू होत नाही. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे, या श्लोकात इब्राहिम अलैहिस्सलाम यांची महानता सांगितली आहे. नंबर 1, अल्लाहने त्यांची अनेक परीक्षा घेतली. नंबर 2, त्यांनी सर्व परीक्षा पूर्ण केल्या. याचा परिणाम काय झाला? त्यांना मानव जातीचं नेता म्हणजे इमाम बनवले गेले. आता महत्त्वाचा धडा आपल्याला हे शिकायला मिळतो की नेतृत्व फक्त नीतिमान लोकांनाच मिळते, आणि नंबर 2, अन्यायी लोक त्यास पात्र नाही. आता या श्लोकाशी निगडीत उदाहरण जे आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी नंबर 1 आपल्या मुलाच्या कुर्बानीसाठी तयारी दाखवली. नंबर 2, प्रत्येक परीक्षेत अल्लाहवर विश्वास ठेवला. तर या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो? तर हा श्लोक शिकवतो की नंबर 1, परीक्षा हा इमानाचा भाग आहे. नंबर 2, यश संयम आणि आज्ञाधारकतेत आहे. आणि नंबर 3, खरे नेतृत्व नीतिमत्तेवर आधारित असते. आता या 4 श्लोकांमधून आपल्याला जे मुख्य धडे शिकायला मिळतात ते काय आहे? नंबर 1, कुराण समजून आणि अंमल करून वाचलं पाहिजे. नंबर 2, अल्लाहच्या कृपांचे स्मरण करून कृतज्ञ राहावे. नंबर 3, कयामतच्या दिवशी फक्त स्वतःची कर्मे उपयोगी पडतील. आणि नंबर 4, नेतृत्व फक्त नीतिमान आणि न्यायी लोकांनाच मिळते. तर हे काही गोष्टी होते जे आपण या व्हिडिओमधून, या श्लोकांमधून शिकलो. मी आशा करतो तुम्हाला याच्यामधून काही शिकायला मिळालं असेल. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता याचे पुढचे जे श्लोक आहे आणि त्यांचा अर्थ आणि संदेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.